विखेच्या नावा आम्ही त्याला गोळ्या झाडणार आहे. नेत्यांबद्दल जो गावात बोलल ना त्याची आम्ही करणार आहे, एवढं मात्र नक्की. मी नेत्यांसामने सांगितलं विखे आहे 50 वर्ष आमच्या गावात कधी आला नाही म्हणलं. हे टमकी वाद होता ते आलेच नाही म्हणलं. सांग आता ते क्लिप ऐकायला मिळाली की त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला गोळी मारण्याची धमकी दिली. ही ऑडिओ क्लिप सगळ्या जिल्ह्यामध्ये व्हायरल झाली आणि हीच पारनेर तालुक्याची वास्तविकता आहे. दडपशाही ज्या पद्धतीने वाढत आहे, या दडपशाहीचा परिणाम आहे की हे सगळे युवक आज बाहेर येऊन परिवर्तन करू इच्छितात आणि हे परिवर्तन झाल्याशिवाय तालुक्यामध्ये राहणार नाही. उद्या आमचे सगळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सगळे पदाधिकारी उद्या पोलीस डिपार्टमेंट, SP आणि विविध पोलीस स्टेशनमध्ये भेटून त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याच्या विरोधात तक्रार दाखल करेल ज्यांनी या ठिकाणी मला गोळी घालण्याची धमकी दिलेली आहे. आता या विषयावर गप्प राहून चालणार नसून संबंधितांना खडे बोल सुनावणं गरजेचं आहे. तसेच शासन दरबारी संबंधितांवर कारवाईसाठी आग्रही राहण्याची गरज आहे, अशी मागणी काही समाज धुरीणांकडून केली जाते. यावर तुम्हाला काय वाटतंय? यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.